गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। परमेश्वराला नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, समर्थांनी सांगितलं आहे की ज्याची बघा भावना शुद्ध आहे ना, त्याला देव शोधायची गरज नाही। बघा, या अभंगावर आजचं निरूपण होणार आहे। बघा, शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगणा। बघा, खूप सुंदर अभंग आहे आणि या अभंगावर आज आपण निरूपण करणार आहोत। बघा, समर्थ सांगत आहेत की ज्याप्रमाणे बघा पाण्यामध्ये जेव्हा आपण पाण्याच्या खाली जाळ करतो तेव्हा पाणी बघा उकळू लागतं। जेव्हा उष्णता निर्माण होते तेव्हाच ते पाणी उकळतं ना। पण जेव्हा तेच पाणी बघा जेव्हा एकदम कोमट असतं, जेव्हा एकदम थंड असतं तेव्हा ते चटकं देतं का? बघा, तेव्हा ते गरम असतं का? पण जेव्हा उष्णता देतो त्याच वेळी ते उकळतं आणि त्याच वेळी ते गरम होतं। आपल्या मनाचं सुद्धा तसंच आहे। या मनामध्ये बघा हे सद्गुण विचारांची प्रेरणा आहे, ही जर गेलीच नाही तर हे मन थाऱ्यावर राहील का? कधीच राहणार नाही। म्हणून समर्थ सांगत आहेत की प्रत्येक मनुष्याला भक्तीची गरजच आहे ना। कारण का? कारण बघा हे आपलं मन आहे ना, ते एक चित्त कधीच राहत नाही। सदा ते सगळीकडे सैरावैरा फिरत राहतं। म्हणून समर्थ सांगत आहेत की शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगणा। तुझी भावना शुद्ध नसेल तर तुला देव दिसेल का? परमेश्वर दिसेल का? बघा, हे सत्य आहे की या विश्वामध्ये परमेश्वर आहेच, पण ज्याची भावना नसेल ना त्याला कधीच माझा परमेश्वर दिसणार नाही। बघा, म्हणून अगोदर भावना ठेवायला शिका, विश्वास ठेवायला शिका। श्रद्धा असेल ना तर परमेश्वर तुम्हाला कधी दर्शन देऊन जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही। बघा, पुढे समर्थ सांगत आहेत या मनुष्याने बघा भक्ती केलीच पाहिजे, पण या मनुष्यामध्ये माणूस बघा माणूस म्हणून जगण्यासाठी आणि माणूस आणण्यासाठी सुद्धा भक्ती केलीच पाहिजे। बघा, तुम्हाला समजलं तर बघा, माणसामध्ये माणूस आणण्यासाठी, माणसामध्ये माणूस जिवंत ठेवण्यासाठी भक्ती ही केलीच पाहिजे ना। म्हणून बघा, दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, पण मात्र माणसाला कोणता रंग लावला म्हणजे त्याचा माणूस करता येईल? बरं, कधी विचार केला आहे का? बघा, एखादा दगड असेल त्याला आपण बघा शेंदूर लावून त्याचा देव करता नक्कीच येऊ शकतो, पण या माणसामध्ये असलेला अहंकार बघा, हे अहंकार रूपी राक्षस लोभ, याला कोणता रंग लावला म्हणजे हा अहंकार बघा नष्ट करता येईल? असा कोणता रंग आहे का? म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही। समर्थ सांगत आहेत की मनुष्याने ना अगोदर भक्ती करण्या अगोदर माणसाने माणूस म्हणून जगायला हवं, पण मनुष्य मात्र हे कधीच करत नाही। तो भक्तीचा अवडंबर करतो, पण माणूस म्हणून जगायचं तो विसरून जातो। भक्तीमध्ये येतो कशासाठी? तर बघा, आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, आपण श्रीमंत व्हावं, यासाठी तो भक्तीमध्ये येतो।
पण स्वतः मात्र माणूस बनायचं विसरून जातो. म्हणून माणसाचं जगण्याचं उद्दिष्ट चांगलं असलं ना की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. उद्दिष्ट म्हणजे नक्की तरी काय? बघा, कुठे जर चुकीचा मार्ग दिसत असेल पण त्या चुकीच्या मार्गामध्ये धन असेल, पैसा असेल, तर त्याला बघा लाथाडून पुढं जाणं म्हणजे चांगलं उद्दिष्ट, चांगली नजर. जर समोर किती जरी अपाट पैसा दिसला ना तरीही तो घेणार नाही, कारण तो चुकीच्या मार्गाचा आहे. पण आजचा मनुष्य असं करतो का? कधीच करत नाही. त्याचं फक्त उद्दिष्ट असतं मी श्रीमंत कसा होणार, म्हणून भक्ती घडत नाही. आणि मग आपण म्हणतो की बघा मला देव दिसत नाही, परमेश्वराचं दर्शन होत नाही. तुझी भावनाच चुकीची आहे तर परमेश्वर तुला दर्शन देईल का? परमेश्वर तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं निवारण करेल का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझी भावना चांगली ठेव. तुझी भावना जर चांगली असेल ना तर तुला पाहिजेत आहे ना ते सुख मिळून जाईल. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, जर मोठं व्हायचं असेल ना तर लहान तळ्यासारखं गोड राहा, जिथं सिंह सुद्धा खाली मान घालून पाणी पितो. बघा, जंगलचा राजा जरी सिंह असला ना तरी तो तळ्यावर गेल्यावर पाणी पिताना त्याची मान असते ना त्याला खालीच राहावं लागतं. ती खालीच राहून पाणी प्यावं लागतं. म्हणून जर मोठं व्हायचं असेल ना तर अगोदर लहान हो. जेव्हा तू लहान होशील ना तर हे जग आहे ना तुला सर्व बाजूने बघा दिसू लागेल. बघा, कधी कधी आपण म्हणत असतो की माझ्या जीवनामध्ये एवढ्या लोक निंदा करतात ना, एवढ्या टीकेला मला सामोरं जावं लागतं की माझ्या वाट्याला दुःखच निर्माण होतं. पण समर्थ सांगत आहेत, निंदा आणि टीका वाट्याला यायलाच हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली ना तर प्रगतीचे मार्ग सुद्धा बंद होतात. म्हणजे काय? म्हणजेच निंदकाचे घर असावे शेजारी. बघा, असं सांगितलं जातं की निंदकाचं घर का शेजारी असावं? कारण जेव्हा आपल्यामध्ये काही चुका असतील, आपल्यामध्ये काही दोष असतील, ते आपल्याला कळतात का? कधीच कळत नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत, ज्यावेळी तुमचा दुश्मन असेल, तुमचा निंदा करणारा असेल, जर तो तुमच्या शेजारी असेल ना तर तो दुसऱ्याला सांगून जातो की याचं हे चुकतं. बघा, तेव्हा आपल्याला समजतं ना. म्हणून निंदकाचे घर शेजारी असावं. निंदा केली ना तरच आपल्याला प्रगतीचे मार्ग उघडून जातात. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो. कारण चांगले लोक साथ देतात आणि वाईट लोक असतात ना ते चांगला अनुभव देऊन जातात. बघा, आपल्यावर कधी संकट निर्माण झालं तर बघा, जे आपले कोण आहेत, आपले जवळचे कोण आहेत, तेव्हा आपल्याला अनुभव येतो. पण कधी कधी बघा, आपल्यावर जेव्हा संकट येतं आणि संकट येण्याच्या अगोदर आपल्याशी वर बघा गोड गोड बोलणारे, फक्त फायद्यासाठी नाती जोडणारे काही लोक असतात. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असतात. पण ही अशी लोक असतात ना, हे आपल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे मदतीचा हात केला ना तर बघा त्यांच्यामध्ये एवढा बदल होतो, आपला फोन सुद्धा घेत नाही. म्हणजेच माणूस कसं ओळखावं? जेव्हा आपल्यावर संकट येईल ना तेव्हा त्याच्याशी मदत करायला गेलं तर त्याची मदत आपल्याला कधीच मिळत नाही. ही अशी माणसं काही कामाची असतात का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचा सोबती फक्त परमेश्वर आहे. म्हणून मनुष्याने भक्ती का करावी याचं योग्य उदाहरण आहे. कारण मनुष्याचा प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक चुकीमध्ये, प्रत्येक
गोष्टीमध्ये तुझा सोबती जर कोणी असेल ना, तर तो माझा परमेश्वर आहे. पण मनुष्य मात्र बघा, त्याला असं वाटतं की मी जे करतो ना ते योग्यच करतो, मी कधीच चुकत नाही, माझ्याकडून कधीच चुकी होत नाही. पण मनुष्याचा हा बघा अहंकार असतो, आणि हा अहंकार असतो ना मनुष्याला कधीच खरं बोलून देत नाही. पण मनुष्याला असं वाटत असतं की मी सर्व खरंच बोलतो. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की माणसाचं चुकतं कुठं बघा, जिथे विश्वास ठेवायचा असतो ना तिथे मात्र तो कधीच विश्वास ठेवत नाही. पण जिथे ठेवायचा नसतो तिथे तो आद्र विश्वास ठेवत असतो. तिथे बघा, कारण त्याला त्याची स्वतःची चुकी मात्र कधीच कळत नाही. दुसऱ्याच्या चुकीवर तो लगेच बोट ठेवत असतो. म्हणून बघा, समर्थांनी सांगितलं आहे की ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता ना त्यांच्यापासून 2 दिवस दूर राहून पहा. बघा, तुमचं बोलणं तर सोडूनच द्या, ते तुमची आठवण सुद्धा काढणार नाहीत. म्हणून जर माणसं बघा ओळखायला शिका, कारण जोपर्यंत तुम्ही माणसं ओळखत नाही ना तोपर्यंत तुमची संत संगती घडणार नाही. संत संगती घडत का नाही? कारण आपल्याला वाटत असणारी माणसं चांगली आहेत म्हणून आपण त्यांच्यासोबत आहोत, पण ती सद्गुण विचारांची आहेत का हे आपण आतमधून पाहिलं आहे का? तर जेव्हा तुम्ही ही माणसं ओळखायला शिकाल ना तेव्हाच तुम्हाला संत संगती घडवून जाईल. म्हणून आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे. म्हणजेच काय बघा, माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय कमी आहे का? माणसाला झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. पण इथे बघा, या 2-2.5 तास श्रवणाला बसतो, आणि 2-2.5 तास श्रवणाला बसतो ना त्याच्यामधला 1 तास असतो तो झोपेतच निघून जातो. इकडून 1 कानाने ऐकतो आणि 1 कानातून सोडून देण्यापुरतं सुद्धा नसतं, कारण माणूस झोपून गेलेला असतो. एवढं समाधान, एवढं पुण्य कुठे आहे का? मला सांगेल का कोणी? एवढं समाधान, एवढं पुण्य 1 क्षणात झोपी जाणारं असं श्रवण कुठे तुम्हाला मिळेल का? जोपर्यंत आपण दुसऱ्याची निंदा करणं सोडत नाही ना तोपर्यंत आपण या भक्तिमार्गामध्ये कधीच लीन होऊ शकत नाही. मी स्वतःच भारी आहे, माझ्यासारखा दुसरा कुणीच नाही, ही भावना असते ना मनुष्याला कधीच भक्तीमध्ये रस आणून देत नाही. जरी माणसाला वाटत असेल की मी भक्ती योग्य पद्धतीने करतोय, परमेश्वराशी लीन होतोय, पण परमेश्वर तुम्हाला वेळोवेळी जागा करत असतो. कोणतं ना कोणतं दुःख देऊन तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मनुष्य त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करतो आणि स्वतःच्या धुंदीमध्येच त्याच चुका करायला लागतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या नात्यामध्ये एक दुसऱ्याच्या भावनांना आदर केला जात नाही ना अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नसते. म्हणजेच काय बघा, एखादं नातं असेल, बघा एखादा मित्र असेल, जर त्याला आपल्या भावनांची कदर नसेल तर आपण पुढे करून ते नातं व्यवस्थित राहील का? कधीच राहणार नाही. म्हणून परमेश्वराचं सुद्धा तसंच आहे. जोपर्यंत आपण उपासना करत नाही, जोपर्यंत आपण व्यवस्थित आपली वैखरी होत नाही, जोपर्यंत आपण एक दुसऱ्यामध्ये संवाद शोधत नाही, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये माणसं जोडली जात नाही, जोपर्यंत आपण माणूस म्हणून जगत नाही, तोपर्यंत भक्ती व्यवस्थित घडेल का? कधीच घडणार नाही. आणि तोपर्यंत परमेश्वर आपल्यावर कधीच खुश होणार नाहीत. म्हणून समर्थ सांगत आहेत
बघा काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि त्यातून मात्र तुमच्या विरुद्ध असतात. पण हे आपल्याला कधी समजतं? जेव्हा वेळ निघून जाते, तेव्हा आपण एकटे पडतो ना, तेव्हा या गोष्टी माणसाला समजतात. पण जेव्हा आपण या समर्थांच्या वचनामध्ये येतो, समर्थांच्या मार्गदर्शनाखाली येतो, तेव्हा या गोष्टीपासून सावध राहण्याचं सामर्थ्य बघा या श्रवणामध्ये असतं. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्याला होतं की मनुष्याने या समाजामध्ये कसं वागावं, कसं बोलावं, समोरच्याचं मन मनामध्ये कसं घर करून राहावं. हे असं दुसरीकडे कुठं भेटेल का? कुठेच भेटणार नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळी डोळ्यामध्ये अश्रू आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांना सांगत बसू नका. कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरत असतात. म्हणून प्रत्येक जखमा लोकांना दाखवू नका, दाखवत सुद्धा बसवू नका. कारण बघा जिथे सत्य आहे ना, सत्याच्या बाजूनेच उभे राहा. म्हणून बघा कधी कधी आपल्या जीवनामध्ये दुःख एवढं येऊन जातं की बघा आपण आपल्या शेजारणीला सांगत बसतो आणि तिच्या पुढे आपण रडत बसतो, डोळ्यातून गंगा यमुना काढत बसतो. पण एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, नक्की आपलं कोण आहे ना या अगोदर जीवनामध्ये ओळखा आणि जो आपला असेल ना त्याला त्याच्याशी दुःख शेअर करा. पण समर्थ या जीवनामध्ये या जीवनाचं एक सत्य सांगत आहेत की आतापर्यंत एवढं जग फिरलो पण मला कोणी आपलं कोणी दिसलं नाही. फक्त माझा भगवंत आहे की तो हा मनुष्य चुकला ना तरीही तो त्याला पदरामध्ये घेतो आणि जरी बरोबर असला तरीही त्याच्यावर कृपा करतो. मग आपलं नक्की या जगामध्ये आहे तरी कोण? बघा जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा कपाळाला 1 रुपया लावतात. बघा काहीच नेत नाही. जर तुझा कोणी आहे मग तो मृत्यू का नाही थांबवत? बघा कधी विचार केला आहे का? जर तू माझं म्हणतोस मग तुझा मृत्यू का बरं कोणी थांबवत नाही? कधीतरी या गोष्टीचा माणसाने विचार करायला हवा. म्हणून काही भक्तजन असतात असे मनोमन विचार करत असतात की बघा समर्थ मला कधी प्रचिती दाखवतील, कधी प्रचिती येईल मला. पण तुमची भक्तीच व्यवस्थित घडत नसेल, तुमची भावनाच व्यवस्थित नसेल तर असं काही होईल का? कधीच होणार नाही. बघा इथे समर्थांनी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. बघा कधी माणसाचं जिथे बघा चांगल्या गोष्टी घडतात ना, बघा कधी टी व्हीला बातमी येते बघा कुठेतरी विष्णूंचा चमत्कार झाला, हनुमंताचा चमत्कार झाला, श्रीरामाचा चमत्कार झाला, साईबाबांचा चमत्कार झाला, विठ्ठलाचा चमत्कार झाला. असे वेगवेगळे संत देव असतील ना, वेगवेगळ्यांचा चमत्कार झाला आणि इथे एवढे धन भेटलं. मग तशा गोष्टी त्याच्या कानावर येतात, तसा त्याचा देव बदलू लागतो. बघा इथे समर्थांनी सांगितलेलं आहे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, हे चांगलंच आहे. पण ज्या तुम्ही एका पंथामध्ये असाल, एका भक्ती मार्गामध्ये असाल तर ती भक्ती तुम्हाला असते ना, ती बघा पूर्णत्वास नेत असते. बघा छोटं सगळीकडचं घेऊन पूर्णत्वास मात्र कधीच जात नाही. बघा असेही काही भक्त आहेत की बघा सगळीकडे जातात. बघा जिथे कीर्तन असेल, बघा जिथे चांगलं असेल ते नक्कीच श्रवण करावं. असं म्हणू नये की माझा हा पंथ आहे तो पंथ आहे. कधीच प्रत्येकाने भेदभाव करू नये. कारण या जगामध्ये तुम्ही कुठेही जा, तुमची जर वाणी चांगली असेल, तुमचं जर बोलणं चांगलं असेल, तुमची जर बघा दुसऱ्याच्या मनामध्ये बघा प्रेम निर्माण करण्याचं सामर्थ्य असेल ना, तर तुम्हाला कोणत्याही पंथाची गरज नाही, कोणत्याही भक्तीची गरज नाही. ज्याचं मन स्थिर आहे ना
तोच या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. नुसतं देव देव करत फिरणं आणि देव देव करत भक्तीचा अवडंबर करणं हे समर्थांना सुद्धा आवडत नाही. म्हणून आपण भक्ती का करतो? कारण आपलं मन समाधानामध्ये नाही, आपलं मन स्थिर नाही. पण ज्यांचं मन स्थिर आहे, बघा काही माणसं असतात आयुष्यामध्ये, काही अशी माणसं भेटतात कोणत्याही भक्ती मार्गामध्ये नसतात, कसल्याही भक्ती मार्गामध्ये नसतात. बघा ते कधी काही ऐकत नाही, काही नाही, पण त्यांची ही बोली असते ना, ही वैखरी असते ना, भेटल्यानंतर त्यांच्या या वैखरीतून शब्द निघतात. असं वाटतंय आपलं देवाशी बोलणं होतं. बघा एवढं प्रेम निर्माण झालेलं असतं ना, असं जीवन आपलं कधी होईल बरं? असा माणूस कधीच विचार करत नाही, फक्त भक्ती मार्गामध्ये येतो. देवा माझं हे कर ते कर, सर्व कुटुंबाचं सोनं करायला देवाला लावतो आणि सोनं झालं की परत भक्ती मार्ग सोडून देतो. म्हणजेच काय, इकडून तिकडे या मनुष्याचं चालूच असतं, पण तो शेवटपर्यंत भक्ती मार्गामध्ये टिकतो. तोच खरा श्रेष्ठ भक्त आहे ना. तुम्ही इतके समजदार बना ना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करायला शिका. पण इतके मूर्ख मात्र बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल. म्हणजेच काय, आपलं हेच चुकतं. बघा आपण मात्र कधी कोणाची चुकी झाली ना, माफ मात्र कधीच करत नाही. पण जेव्हा मूर्ख मात्र प्रत्येक वेळेला बनत असतो. कारण कसं, बघा एखाद्याने आपल्याला धोका दिला तर आपण त्याच्यावर परत विश्वास ठेवतो. पण जो धोका देतो ना, समजून समजून जा की तो परत धोका आपल्याला देणार आहे. पण एखाद्या मनुष्याची बघा त्याला नकळत चुकी झाली, नकळत त्याच्या मुखातून काही अपशब्द बाहेर आले तर आपण त्याला माफ करतो का? कधी. बघा आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकी करणाऱ्यापेक्षा आहे ना, माफ करणारा सर्वात श्रेष्ठ असतो. म्हणून माफ करणारे व्हा, कारण माफ करणारा फक्त या जगामध्ये, या विश्वामध्ये भगवंत आहे. भगवंताशिवाय या जगामध्ये कुणीच माफ करत नाही. म्हणून आपल्याला भगवंत व्हायचं की राक्षस व्हायचं हे आपण ठरवावं. कारण रागावर नियंत्रण भगवंत करतो आणि राक्षसाला मात्र राग प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. म्हणून माफ करायला शिका. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की घमेंड करू नका, गर्व कधीच करू नका. कारण हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही. कारण बघा माणूस जेव्हा जन्मतो ना, तेव्हा या जमिनीवर जन्मतो आणि जेव्हा गर्व होतो ना, तेव्हा हवेमध्ये जातो. बघा पण जेव्हा हवेमध्ये जातो, जेव्हा त्याचं गर्वहरण होतं, तर काही क्षणात तो जमिनीवर पडतो. म्हणून समर्थ सांगत आहेत, तुमच्याकडे कितीही संपत्ती येऊ द्या, कितीही धन येऊ द्या, गर्वामध्ये कधीच राहू नका. आणि दुसरी गोष्ट बघा, ज्या व्यक्तीवर हक्क दाखवा ना, जिथे तुम्हाला कोणीतरी हक्क दिला आहे, नाहीतर कुणावरही हक्क दाखवत फिरवू नका. कारण या जगामध्ये तुम्हाला हक्काचं जर कोणी असेल ना, तर ते तुमचे फक्त आईबाप आहेत. तुम्ही कितीही नाती तयार करा, कितीही वेगवेगळी नाती तयार करा, पण जर हक्काचं तुम्हाला जर कोणी असेल ना, तर आईबापाशिवाय या जगामध्ये दुसरं कोणीही नाही. बघा कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा, पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका. या गोष्टी आहेत ना, लक्ष देऊन ऐका. कारण या गोष्टी बघा, या गोष्टी मनुष्याला शिकवतात की मनुष्याने माणुसकीनं का वागायला हवं, या माणुसकी धर्मामध्ये का राहायला हवं. कारण या जगामध्ये माणुसकीच्या धर्माशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणताही धर्म नाही. पण या आजच्या कलियुगामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की उपदेश देणारे सर्वच झाले आहेत,
पण उपदेशांचं पालन करणारं कुणी झालं आहे का? तर अजिबात नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, समर्थांनी हा सोपा भक्ती मार्ग सांगितलेला आहे की तुम्ही दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा, नेहमी खरं बोला, हीच खरी भक्ती आहे. नुसतंच पुस्तकांचं वाचन पठण करून बघा, ही मात्र खरी भक्ती नाही. जी खरी भक्ती आहे ना, तुमच्या विचारांमध्ये आहे, तुमच्या वाणीमध्ये आहे. तुमची वाणीत जर गोडवा नसेल तर ती भक्ती करून काय करायचं आहे? म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे जग आहे ना, हे स्वार्थावर चालत असतं. म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते ना, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. म्हणजेच काय? म्हणजेच आपली जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत लोक आपला वापर करतात, पण जेव्हा आपल्याकडचं धन संपून जातं, आपली गरज संपून जाते, तेव्हा मात्र आपला तिरस्काराशिवाय दुसरं काहीही होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की आपण एवढे कणखर व्हा, आपण एवढे ताकदवार व्हा की आपली गरज प्रत्येकाला दर वेळेला वाटली पाहिजे. आपल्याशिवाय बघा ती जागा कोणी भरू शकणार नाही. एवढे वजनदार तुम्ही व्हा. आणि हे वजनदार आपण होऊ कधी? पैशाने होऊ का? बघा कधी कधी काही श्रीमंत व्यक्ती असतात, त्यांचा स्वभाव एवढा वाईट असतो की त्यांना कोणी उभे सुद्धा करत नाही. म्हणून पैशामुळं बघा, पैशामुळं वजनदार व्यक्ती होत नसतो. जरी आजच्या या कलियुगामध्ये बघा पैशाकडंच सर्वजण बघत असतात, पण जिथे पैसा पाहिला जातो ना, तिथे भक्ती कधीच घडत नाही. मान्य आहे की हे जीवन जगण्यासाठी पैसा जरुरी आहे आणि तो हवाच, सगळ्यांकडे तो आहेच समजा. पण पैशाने भक्ती करता येते का? पैशाने देवापर्यंत पोचता येतं का? हेही लक्षात घ्यायला हवं. एक गोष्ट लक्षात ठेवा, या आयुष्य जगत असताना मैत्री पण गरजेची आहे, नातं पण गरजेचं आहे. पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणं पण गरजेचं आहे. म्हणजेच काय? बघा मनुष्याला जेव्हा दुःख निर्माण होतं, संकट निर्माण होतात, कधीतरी मनुष्याने एकटं राहणं पसंत करावं. कारण माणसाचा एकांत असतो ना, नवीन नवीन संध्या निर्माण करत असतो. बघा कधी तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या, दुःख आलं, तर कधीतरी एकटं राहायला शिका. एकटं तुम्ही राहिलात ना, नवीन नवीन संकल्पना तुमच्या मनामध्ये निर्माण होतील आणि तुम्हाला या सुखापासून कोणीही थांबवू शकणार नाही. म्हणून बघा, जर समोरचा समजून घेत नसेल तर त्याला समजवण्याची गरजच नाही. कोणी मान्य करतच नसेल ना, तर त्याला एखादी गोष्ट सांगायची गरज नाही. कारण का? कारण आपल्या ज्ञानाचा तिथे काही फायदा होत नाही. आपल्या शब्दाचा जिथे काही फायदा होत नसेल तिथे आपलं ज्ञान सांगत बसू नका. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की धर्म कोणताही असो, तुम्ही फक्त चांगले माणूस बना. कारण हिशोब तुमच्या कर्माचा होतो, धर्माचा होत नाही. बघा या आजच्या कलियुगामध्ये धर्मामध्ये भांडणं निर्माण होत आहेत. हा ह्या जातीचा, तो दुसऱ्या जातीचा. पण या जातीय अवस्थेमधून, या जातीय व्यवस्थेमधून दूर पडा. जिथे माझा भगवंत आहे ना, तोच खरा श्रेष्ठ आहे. तेच खरे कर्म आहेत. जिथे समोरच्याची जात पाहिली जात नाही. कोणताही माणूस असो, तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेल्याला अन्न द्या. हीच खरी भक्ती आहे ना. नाहीतर नुसता देव देव करून कुणाला देव भेटत नाही. जो जिवंत मनुष्य आहे ना, त्याच्यामध्ये जेव्हा आपण परमेश्वर पाहू, त्याची आपण गरज निर्माण करू, तेव्हाच खरी भक्ती घडली जाईल. नाहीतर या जगामध्ये, या विश्वामध्ये असे पंथ तर भरपूर आहेत,
भक्ती मार्ग तर भरपूर आहे, पण श्रेष्ठत्व निर्माण करायचं असेल ना तर श्रीरामाशिवाय काही शक्य नाही. म्हणून या जगामध्ये आजपर्यंत जे सत्य होतं ते फक्त एकच नाव आहे, श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.